महत्त्वाची एक बातमी येते राजकीय विश्वातनं एमआयएमची महाराष्ट्रातली कोर कमिटी बरखास्त करण्यात आलेली आहे। असदुद्दीन ओवैसी यांनी ही कमिटी बरखास्त केल्याचं समजतंय। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। कृष्णा, नेमकं काय असं घडलंय ज्यामुळे ही कोर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे? नम्रता, एमआयएम कडून या कोर कमिटी बरखास्तीचं कारण सांगण्यात येत आहे की ही कोर कमिटी केवळ महाराष्ट्रामध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरती करण्यात आलेली होती आणि निवडणुका संपलेल्या आहेत, त्यामुळे हे जी कोर कमिटी केलेली होती ती बरखास्त करण्यात येते असं कारण सांगण्यात येत आहे। मात्र एमआयएमच्या सूत्रांकडनं जी माहिती मिळते आहे ती 9 लोकांची जी कमिटी होती, ज्यामध्ये काही लोकांवरती तिकिटाच्या देवाणघेवाणी दरम्यान पैशांची देवाणघेवाण केल्याचे आरोप झालेले होते असं देखील समजतं आहे। आणि त्याचबरोबर पुणे, मुंबई आणि सोलापूरमध्ये एमआयएमला हवं ते यश मिळालं नाही आणि ज्या लोकांवरती जी जबाबदारी सोपवण्यात आली होती ती पूर्णपणे त्यांनी व्यवस्थित पार पाडली नाही असं देखील समजतं आहे। मात्र एमआयएम कडून आता जी महाराष्ट्रात 9 लोकांची कोर कमिटी करण्यात आलेली होती ती बरखास्त करण्यात आलेली आहे आणि एमआयएम कडून मात्र असं सांगितलं जात आहे की ही कमिटी केवळ निवडणुकांपुरती होती आणि निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे ही बरखास्त करण्यात येते असं देखील एमआयएमच्या अध्यक्षांकडनं सांगण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे जे त्यांच्यावरती आरोप झालेले ते देखील एमआयएमच्या सूत्रांकडनं या संदर्भात माहिती मिळते आहे। नम्रता, कृष्णा, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।